नमस्कार मंडळी, कशा आहात? सर्व मस्त आहात ना? तर मस्तच राहात. श्री स्वामी समर्थ. तर बघा, आजचा स्पेशल व्हिडिओ आहे आपला एक महाराष्ट्रीयन फूड वरणफळ, म्हणजेच वरणातील फळ. मोस्ट ऑफ दी लोकांना माहीत असेल वरणफळ, ते आवडीने खात पण असेल. तर चला आपण आता ते वरणफळ बनवूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ घेतलेली आहे आणि ती मी 2-3दा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. तुम्हाला हवं तुम्ही तशी क्वांटिटी घेऊ शकता. डाळ मी इथे तूर डाळ घेतली आहे, 1 वाटी घेतली आणि ती धुवून मी शिजवायला ठेवली आहे कुकरमध्ये. गोळा तयार करून घेण्यासाठी मी इथे 2 वाटी कणिक गव्हाचं पीठ घेतली आहे. त्यात थोडी हळद, रंग येण्यासाठी थोडी हळद घेतली आहे आणि थोडं कोथिंबीर, सांबार काय म्हणता तुम्ही ते, आम्ही सांबार म्हणतो त्याला. बस थोडी सांबार घातली यात, कोथिंबीर, आणि यात थोडं जिरं ॲड करते. टेस्टसाठी जिरं थोडं ॲड करते यात. बस याचा आता आपण गोळा तयार करून घेऊ. बस मी गोळा तयार करते, मग भेटते. हे बघा, माझं कणकेचा गोळा ऑलमोस्ट तयार झालेला आहे. इकडे मी डाळ शिजवायला ठेवलेला आहे. डाळ शिजतपर्यंत हे कणकेचा गोळा मी बाजूला 10-15 मिनिटं झाकून ठेवून देते. डाळ शिजली की मग फोडणी देऊयात आणि मग त्यात फळं टाकून देऊ आपण. तेल लावलं वरतून थोडं. आता मी याला झाकून ठेवून देते साईडला. झाकून ठेवलेलं आहे मी. तोपर्यंत बाकीची तयारी करू. वरण फोडणी घालण्यासाठी मी इथे 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. त्याला ठेचायचं आहे. लसणाच्या पाकळ्याला मी ठेचून घेते नंतर. 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 4-5 मिरची घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, तिखट कमी जास्त मिरची. हवं तर त्यात थोडं तुम्ही तिखट पावडर पण ॲड करू शकता. चला तर मी आता हे चिरून घेते. टोमॅटो, कांदा आणि हो मगाशी मी कांदा सांगितलं नव्हतं, कांदा पण बारीक बारीक चिरून घेतला आहे. आणि हे मिरची मी लंबी चिरली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक काप करू शकता, तुमची चॉईस आहे ती. आणि इकडे मी वरण फोडणी घालायला लसूण थोडं कूट करून घेतलेलं आहे. मगाशी सांगितलं होतं तुम्हाला 7-8 पाकड्या, ते लसूण मी ठेचला आहे. ह्या पूर्ण ठेचा करून घेतला आहे. आणि मी थोडी कोथिंबीर घेतली आहे. सांबार घेतला आहे. चला तर आपण वरण आता फोडणी घालूयात. चला, आपलं वरण पण शिजून तयार आहे. चला आता आपण झटपट फोडणी देऊयात वरणाला. तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल गरम झालं की यात आपण जिरे आणि मोहरी घालूयात. तर माझं तेल गरम झालं. मी यात थोडं 1 चमच जिरं आणि 1 चमच मोहरी ॲड करते यात. जिरं मोहरी तडतडली की यात बारीक चिरलेलं कांदा घालूयात. त्यानंतर मिरची घालूयात. कांदा थोडं परता इथे, थोडं लालसर ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर लसणाचं पेस्ट घालूयात. कांदा लसूण लालसर झाले की यात टोमॅटो ॲड करा. थोडी कोथिंबीर घालूयात.
चवीनुसार तिखट, हळद, चवीनुसार मीठ. त्यानंतर यात वरण ऍड करूयात. तुम्हाला जेवढं घट्ट पातळ ठेवायचं आहे तुम्ही ठेवू शकता. तयार आहेत. तुम्हाला जसं पाहिजे तुम्ही तसा आकार करू शकता. गोल, मी असं चौकोनी, त्रिकोणी कापू शकता. तुम्हाला जसा आकार हवा आहे तुम्ही तसा करू शकता. मी असं केलं आहे, हे बघा. आता हे आपण वरणात घालूयात. दहा मिनिटं शिजवलं आहे मी याला, 10-15 मिनिटं. आता आपण यात कोथिंबीर ऍड करूयात. चला तर आपली गरमागरम वरणातले फळ तयार आहेत. आता याला तुम्ही सर्व करू शकता. रात्रीच्या जेवणासाठी हे उत्तम पर्याय आहे. चला तर, तुम्हाला रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा.